नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक जितेश संधानशिव, विषय भूगोल, प्रताप महाविद्यालय अमळनेर. आपले भूगोल विषयाच्या अभ्यासात सहर्ष स्वागत करीतो. आपल्या 12वी भूगोलाच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक व्यवसाय या प्रकरणाच्या सुरुवातीला आपल्याला नकाशा दिलेला आहे. या नकाशावरून नकाशाच्या बाजूस दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. त्यामधील प्रश्न क्रमांक 1, नकाशात कोणकोणत्या आर्थिक व्यवसायांचे वितरण दाखवले आहे? तर उत्तर आहे, नकाशात शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम आणि लाकूडतोड या व्यवसायांचे वितरण दाखवले आहे. नंबर 2, लाकूडतोड हा व्यवसाय प्रामुख्याने कोणत्या अक्षवृत्तादरम्यान आढळतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, लाकूडतोड हा व्यवसाय प्रामुख्याने 30 अंश ते 60 अंश अक्षवृत्तादरम्यान आढळतो. प्रश्न क्रमांक 3, कोणत्या प्रदेशात प्राथमिक क्रिया आढळत नाहीत? त्याचे कारण काय असावे? उत्तर आहे, संपूर्ण ग्रीनलँड खंडाची मुख्य भूमी, कॅनडाचा उत्तरेकडील भाग आणि अंटार्क्टिका खंड येथे प्राथमिक क्रिया आढळत नाहीत. कारण हा भाग अतिशीत प्रदेशाचा असून हा कायम बर्फाच्छादित असतो. या कारणामुळे या प्रदेशात कोणत्याही प्राथमिक क्रिया आढळत नाही. प्रश्न क्रमांक 4, मासेमारी व्यवसाय महासागरामध्ये विशिष्ट ठिकाणीच का आढळत असावेत? मासेमारी व्यवसाय महासागरामध्ये प्रामुख्याने किनारी क्षेत्रातच आढळतात. कारण तेथे असणारे प्लवंग, भूखंडमंच तसेच उष्ण सागरी प्रवाह यांच्या प्रभावाखालील क्षेत्र, या कारणामुळे महासागरामध्ये विशिष्ट ठिकाणीच मासेमारी व्यवसाय आढळतो. पुढील प्रश्न 5, युरोप खंडात कोणकोणत्या आर्थिक क्रिया अधिक आढळतात? उत्तर आहे, युरोप खंडात शेती, पशुपालन, मासेमारी आणि खाणकाम या आर्थिक क्रिया आढळतात. त्या मानाने युरोप खंडात लाकूडतोड व्यवसाय कमी प्रमाणात आढळतो. पुढील प्रश्न आहे 6, समुद्रामध्ये दर्शवलेले खाणकामाचे चिन्ह कोणते उत्पादन दर्शवते? उत्तर, समुद्रामध्ये जेथे खाणकामाचे चिन्ह दर्शवले आहे तेथे प्रामुख्याने खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांचे उत्पादन घेतले जाते. सुरुवातीला आपण नकाशा बघितला. त्या नकाशामध्ये इंडेक्स सूची दिलेली आहे. त्या सूचीखाली काही चिन्ह दाखवली आहेत. त्या चिन्हांवरून सुद्धा आपण काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. पुढील प्रश्न आहे, कोणत्या खंडात खाणकाम व्यवसाय आढळत नाही? त्याचे उत्तर आहे, अंटार्क्टिका खंडात खाणकाम व्यवसाय आढळत नाही. कारण अंटार्क्टिका करारानुसार कोणत्याही देशाचे तेथे खाणकाम करायचे नाही. पण आता सध्या रशियाने त्या ठिकाणी खाणकाम सुरू केले आहे व त्या ठिकाणी 70 ते 180 फूट बर्फाचा थर किंवा लेअर असल्या कारणाने सुद्धा खाणकाम होऊ शकत नाही. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, जगातील सर्वात जास्त मासेमारी कोणत्या महासागरात केली जाते? जगातील सर्वात जास्त मासेमारी पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागरात केली जाते. पुढील प्रश्न आहे 9, मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे कोणत्या
कोणकोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जातात? मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे प्रामुख्याने मासेमारी, खाणकाम, पशुपालन आणि काही प्रमाणात लाकूडतोड या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जातात. मात्र मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे शेती क्षेत्राचे प्रमाण कमी आहे. पुढील प्रश्न क्रमांक आहे 10. आग्नेय आशियातील बेटांच्या समूहावर कोणत्या आर्थिक क्रिया केल्या जातात? उत्तर: आग्नेय आशियातील बेटांच्या समूहावर प्रामुख्याने खाणकाम आणि लाकूडतोड या आर्थिक क्रिया केल्या जातात. काही प्रमाणात तेथे शेती व्यवसायही आढळतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. चारही गोलार्धांचा विचार करता कोणत्या गोलार्धात शेती व्यवसाय कमी आढळतो? चारही गोलार्धांचा विचार करता आफ्रिका खंड कमीत कमी शेती आढळते, तर अंटार्क्टिका खंडाच्या भागात शेती व्यवसाय नावापुरता आढळतो. पुढील प्रश्न क्रमांक आहे 12. शेती क्षेत्राच्या अक्षवृत्तीय विस्तार आणि हवामान याबद्दल टीप लिहा. अक्षवृत्तीय क्षेत्राचा विचार करता 30° ते 60° अक्षवृत्त प्रदेशात शेती क्षेत्राचा चांगला विकास झालेला दिसतो. मात्र आशिया खंडातील मोसमी हवामानाचा प्रदेश हा याला अपवाद आहे. हा प्रदेश विषुववृत्त ते 30° या उष्णकटिबंधीय कालखंडात असूनही येथे शेती व्यवसाय, विशेषतः सखोल शेती व्यवसाय चांगल्या प्रमाणात विकसित झाला आहे. अशा प्रकारे आपण प्राथमिक आर्थिक व्यवसाय या प्रकरणात दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहिली, त्याचा अभ्यास केला आहे. त्यानंतर करून पाहू हे पाहण्याआधी, हा तक्ता पाहण्याआधी आपण भौगोलिक स्पष्टीकरण जे दिलेले आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. वरील निरीक्षणावरून विविध व्यवसायांचे वितरणातील फरक तुमच्या लक्षात आलाच असेल. हे सर्व व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहेत. यात शिकार, फळे, कंदमुळे गोळा करणे, पशुपालन, शेती, मासेमारी, लाकूडतोड, खाणकाम इत्यादी नैसर्गिक मानवीय प्राथमिक आर्थिक प्रक्रिया आहेत. प्राथमिक व्यवसाय हे पूर्णतः निसर्गावर व नैसर्गिक घटकावर अवलंबून असतात. या नैसर्गिक घटकांवर नैसर्गिक आपत्तींचा परिणाम होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करता यावी, मनुष्यबळाला यंत्राची मदत मिळावी इत्यादींसाठी सुद्धा प्राथमिक आर्थिक व्यवसायातही यांत्रिकीकरण झालेले आहे. करून पाहू. खालील तक्ता आपल्या वहीत पूर्ण करा. उदाहरणासाठी एक नमुना सोडवलेला आहे. शेती प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये नंबर 1 आहे शेती. त्यासाठी लागणारी आवश्यक नैसर्गिक साधन संपत्ती आहे जमीन, मृदा, पाणी. शेती व्यवसायावर परिणाम करणारे नैसर्गिक घटक: जमिनीचा उतार, मृदेची गुणवत्ता, अनुकूल हवामान, पर्जन्याचा नियमितपणा. तसेच शेतीवर परिणाम करणारे मानवी घटक: खते, कीटकनाशके, शेतीसाठी लागणारी यंत्रे. नंबर 2 आहे प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये पशुपालन. पशुपालनास लागणारे नैसर्गिक साधन संपत्ती: पशुधन, मैदानी क्षेत्र किंवा पर्वत उताराचे क्षेत्र, गवताळ, कुरणे इत्यादी. पशुपालनवर परिणाम करणारे नैसर्गिक घटक: पशुधनाची गुणवत्ता, पशुधनातील वैध हवामान, गवताळ कुरणांची गुणवत्ता, गवताचे पोषण मूल्य इत्यादी. पशुपालनवर परिणाम करणारे मानवी घटक: पशु देखभाल, पशु वैद्यक सेवा, कुशल मनुष्यबळ इत्यादी गोष्टी परिणाम करतात. प्राथमिक आर्थिक क्रिया मासेमारी 3ऱ्या क्रमांकावर आहे. मासेमारी आवश्यक नैसर्गिक साधन संपत्ती: सागरी क्षेत्र, माशांच्या प्रजातीमध्ये विविधता, सागरी किनारे किंवा विशाल जलाशय
मासेमारीवर परिणाम करणारे नैसर्गिक घटक, खंडांत उतार, प्लवंगांची निर्मिती आणि उपलब्धता, सागरी किनाऱ्याचे स्वरूप, नैसर्गिक बंदरे, हवामान. मासेमारीवर परिणाम करणारे मानवी घटक, कुशल मनुष्यबळ, जहाज बांधणी, आधुनिक तंत्रज्ञान, साठवण क्षमता, वाहतूक क्षमता इत्यादी. प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये नंबर 4 खाणकाम. खाणकामासाठी लागणारी आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती, पर्वतीय पठारी प्रदेश, खडक निर्मिती. तसेच खाणकामावर परिणाम करणारे नैसर्गिक घटक, भूगर्भ रचना, खडकांचे प्रकार आणि स्वरूप, खनिजांची गुणवत्ता आणि प्रकार. खाणकामावर परिणाम करणारे मानवी घटक, मनुष्यबळ, वाहतूक, सेवा सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, भांडवल, स्थानिक मागणी इत्यादी. प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये लाकूड तोड. लाकूड तोडीसाठी आवश्यक साधनसंपत्ती, दाट वने. लाकूड तोडीवर परिणाम करणारे नैसर्गिक घटक, वनांचे प्रकार, वनातील झाडांचे प्रकार, लाकडांचे गुणधर्म, वनांची घनता, हवामान, भूस्वरूप इत्यादी. लाकूड तोडीवर परिणाम करणारे मानवी घटक, इतर व्यवसायांचे पर्याय, वाहतूक सुगमता, आधुनिक तंत्रज्ञान, स्थानिक मागणी इत्यादी. प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये शेवटचा आणि 6वा घटक, फळे कंदमुळे गोळा करणे. आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती, बहुविध जैवविविधतापूर्ण विविध प्रकारची झाडे असणारी वने. फळे कंदमुळे गोळा करणे या व्यवसायावर परिणाम करणारे नैसर्गिक घटक, जैवविविधता, हवामान, पर्जन्यमान. तसेच फळे कंदमुळे गोळा करणे या व्यवसायावर परिणाम करणारे मानवी घटक, वन उत्पादनाचे ज्ञान, मानवी कौशल्य, स्थानिक मागणी इत्यादी होय. अशा प्रकारे आपण दिलेल्या 12 प्रश्नांची उत्तरे, त्याखालील भौगोलिक स्पष्टीकरण व करून पहा हा तक्ता अभ्यासला असून पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.